राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांच्या दालनात हिंदी भाषेच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यात स्वतंत्र बैठक। पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराचा वाद पेटला। पुणे स्थानकाला थोरले बाजीरावांचं नाव द्यावं मेधा कुलकर्णींची मागणी, तर संभाजी ब्रिगेड आणि अंकुश काकडे यांच्याकडनं महात्मा फुलेंचं नाव देण्याची मागणी। आजपासून राज्यामध्ये ई कॅबिनेटला सुरुवात। सर्व मंत्र्यांना कॅबिनेटमध्ये 50 आयपॅडचं वाटप। वाशिमच्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांचा लेटमार्क, तर यवतमाळच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये वर्गखोल्याचं धोकादायक। लोकशाही मराठीच्या रियालिटी चेकमध्ये धक्कादायक गोष्टी समोर। शिक्षण मंत्री दादा भुसे कारवाई करणार का याकडे लक्ष। मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघातील मतदार यादीत 5 महिन्यात 8% वाढ। काही बूथवर 20 ते 50% वाढ। राहुल गांधींचा आरोप। हिंदी भाषेसंदर्भात शिक्षण मंत्री दादा भुसे घेणार राज ठाकरेंची भेट। भेटीसाठी दादा भुसेंनी वेळ मागितली, सूत्रांची माहिती। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग। माळेगाव, सांगवी, पणदरे गटामध्ये पॅनल टू पॅनल मतदान न झाल्यानं समोर, तर सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली। आषाढी वारीबाबत वादग्रस्त वक्तव्याच्या प्रकरणी लोकशाही मराठी न्यूज प्लॅनेट नंतर अबू आझमींचा माफीनामा, तर माझं वक्तव्य विकृत आणि दुर्भावनापूर्व पद्धतीने सादर केलं गेलं, अबू आझमींची पोस्ट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।